सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता माझ्या दृष्टीने सेक्शुअल अर्ज कमी होताना दिसते का? किंवा असं तुम्हाला आढळलंय का, की अशा पुरुषांचा ज्यांना हं, थायरॉईड हं. आहे, स्पर्म काउंट कमी झालाय आणि मग ही विशियस सायकल आहे हो, हो, ऑब्व्हियसली. हो. सेक्शुअल अगदीच. अर्ज कमी होणं, स्पर्म काउंट कमी असणं आणि मग इन्फर्टिलिटीवर परिणाम होणं. तर बरोबर. थायरॉईडचा काही संबंध आहे का ह्यामध्ये? अगदी डायरेक्ट संबंध आहे म्हणायला हरकत नाहीये. कारण थायरॉईड हार्मोन जेव्हा डिस्टर्ब होतो, मेल आणि फिमेल दोन्ही सेक्स हार्मोन्स डिस्टर्ब होतोयत. आपण त्याचं रूट कॉज मी बघितलं होतं. बरोबर. पर्टिक्युलरली जेव्हा टेस्टोस्टेरॉन डिस्टर्ब होतं, मेल सेक्स हार्मोन जेव्हा डिस्टर्ब होतो, त्यावेळेला स्पर्म मोबिलिटीसुद्धा कमी होताना आपल्याला दिसते. अच्छा. सेक्शुअल अर्ज कमी होतेच. हं, हं. कारण जे हार्मोन्स डिस्टर्ब होतात आणि प्लस वेट गेन होतंय, त्याचा परिणाम कॉन्फिडन्स कमी होणं, परफॉर्मन्समध्ये कमी येणं, या गोष्टी झाल्यामुळं सुद्धा दोनहीचा फिजिकल आणि मेंटल दोन्ही परिणाम आपल्याला स्पर्म काउंटवरती दिसतो. ओके. सो एक तर मोबिलिटी कमी होते, स्पर्म काउंटही कमी होतो. त्यामुळे इन्फर्टिलिटीचे चान्सेस जे आहेत, ते थायरॉईडच्या पेशंटमध्ये, पुरुषांच्या बाबतीत आपल्याला दिसायला जास्त लागतात. दिसायला लागतं. जसं स्त्रियांमध्ये आपण म्हणतो, की फिमेल सेक्स हॉर्मोन्स हं, LH आणि हं. FSH ल्युटिनायझिंग हार्मोन आणि फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन हे डिस्टर्ब होतं हं, हं. आणि त्यांना चेहऱ्यावर केस येणं किंवा हो. अतिरिक्त हेअर ग्रोथ होणं चेहऱ्यावरती, अंगावरती हे होतं. पुरुषांमध्ये उलटं होतं. पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन कमी होतं आणि थोडेसे फिमेल सेक्स हॉर्मोन्स वाढलेले दिसतात आणि बरं. पर्टिक्युलरली गायनेकोमॅस्टिया हे कंडिशनसुद्धा पुरुषांमध्ये बघायला मिळू शकते. बरं. म्हणजे स्तनांचा आकार वाढणं पुरुषांच्या, हो. ओके. हे होण्याची शक्यता हॉर्मोनल डिस्टर्बन्समुळे होऊ शकते. बरं. सो थायरॉईड आहे आणि तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही आहात, तर ते फार वर्स्ट कंडिशनमध्ये जाऊ शकतं. इव्हन तुम्ही थायरॉईडची गोळी घेऊन ते मेंटेन करण्याचा प्रयत्न करताय, तर तेवढ्यावर थांबून उपयोग नाही आहे. हं, हं. तुम्हाला त्याचा डोस कमी करणं किंवा त्याच्यातून मुक्त होणं याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. अदरवाईज जे आपण बघतोय सफरिंग मोड बघतोय थायरॉईडचा, की गोळ्यांचे डोसही वाढतायत, सिम्प्टम्सही वाढतायत आणि या वर्स्ट कंडिशनमध्ये सुद्धा पेशंट जाऊ बरं. शकतो. याचं गायनेकोमॅस्टियाचं अजून एक कारण पण, की फॅट मेटाबॉलिझम कमी व्हायला लागतं आपल्या शरीरामध्ये. फॅट वाढायला लागतं आणि त्याचाही इम्पॅक्ट आपल्याला या पद्धतीच्या लक्षणांमध्ये ओके. पुरुषांमध्ये पर्टिक्युलरली दिसू अ, शकतो. जे कपल आता तुम्ही हं, हं. म्हणालात, की जे कपल इच्छुक असतं आई-वडील हं, आई हं. आणि बाबा होण्यासाठी. तर एखाद्या स्त्रीलाही थायरॉईड आहे आणि पुरुषालाही थायरॉईड आहे. ओके. अशांचं मूल हेल्दी जन्माला येतं का? किंवा त्यालाही काही प्रॉब्लेम येस. येऊ शकतो? अशा केसेसमध्ये पहिल्यांदा प्रेग्नन्सी कन्सीव्ह होणं हेच अवघड असतं. बरोबर. आणि त्यामध्ये सुद्धा प्रेग्नन्सी कन्सीव्ह झालीच, की मेडिसिनचा डोस तुम्ही थोडासा वाढवला आहे किंवा काही सिम्प्टमॅटिक गोष्टींवरती काम केलेलं आहे. तर त्यावेळेला त्या आईची काळजी फार व्यवस्थित घेणं गरजेचं आहे. आईचे थायरॉईड ड्युरिंग प्रेग्नन्सी व्यवस्थित असणं गरजेचं आहे. ते जर आपण केलेलं नसेल, तर बाळामध्ये सुद्धा थायरॉईड हार्मोन डिस्टर्ब होण्याची शक्यता खूप ओह! जास्त असते ओके. किंवा पर्टिक्युलरली ऑटोइम्यून कंडिशन बाळामध्ये बाय बर्थ ओके. येण्याची शक्यता खूप जास्त असते आणि इन फ्युचर त्या बाळामध्ये पुन्हा टाइप 1 डायबिटीस होण्याची हम्म. शक्यता वाढलेली दिसते.